सांगली जिल्हा बँकेच्या अनुषंगाने सदाभाऊ खोतांची विधान परिषदेमध्ये लक्षवेधी। बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, तत्काळ प्रशासक नेमा, खोतांची मागणी। विधान भवनामध्ये सत्ताधारी पक्षाच्या कृतीला जशास तसं उत्तर द्या, विरोधकांना टार्गेट खोत करत असल्यास मविया नेते एकत्र येऊन लढणार, महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये निर्णय। 9 महिन्यामध्ये महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षातील विक्रमी 1,39,434 कोटी परकीय गुंतवणूक, मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या, सुधीर मुनगंटीवारांचं पंतप्रधानांना पत्र, मुनगंटीवारांच्या मागणीला सर्वपक्षीय 100 आमदारांचा पाठिंबा। वाढत्या गुंडगिरीवर सभागृहात विषय मांडण्याचं फडणवीसांचं आश्वासन, दमानी यांचं आज विधिमंडळाच्या बाहेर होणारं ठिय्या आंदोलन मागे, आश्वासन पूर्ण न केल्यास आंदोलन, दमानी यांचा इशारा। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून शिवसेनेचा शिवसंवाद दौरा, श्रीकांत शिंदे मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। पीक विमा योजनेमध्ये राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची विधान लेखी उत्तरात कबुली। राज्यभरातील 4.5 लाख शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव रद्द, पीक विमा योजना घोटाळ्याप्रकरणी कृषी विभागाची कारवाई, 24 सामायिक सुविधा केंद्रांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।